स्वागत आहे रंजना किचनमध्ये। पहा, मी आज एक रेसिपी आणलेली आहे साईपासून। साईचा डब्बा आहे पहा, फ्रीजमध्ये ठेवला होता, तो बाहेर काढून घेतला आहे आणि आता आपल्याला त्याच्यापासून बनवायचं आहे तूप। पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे, छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला। त्याचं टेम्परेचर कमी करायचं आहे, थंड झालेलं आहे ते। पहा, मी पॅनमध्ये छान हलवून ठेवलेलं आहे। 2 तास आपल्याला हलवून ठेवायचं आहे, म्हणजे त्याचा थंडपणा थोडा नाहीसा होईल आणि छान असं ते गरम होईल, थोडंसं थंडपणा फ्रीजमधला जाईल त्याचा आणि आपल्याला त्याच्यापासून एक रेसिपी बनवायची आहे। पहा, आता झालेले आहे 2 तास आणि छान आपण आता ते हलवून घेऊ। हलवल्यानंतर साई आता वरती येईल। पहा, तुम्ही 2 मिनटं हलवत राहा आणि साई वरती यायला लागेल। असं एक सोबत असं सारखं हलवत राहा 2 मिनटं। आता 2 मिनटं झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक ट्रिक करायची आहे। ट्रिक म्हणजे आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचे आहेत बर्फाचे खडे। बर्फाच्या खड्याने झटकापट असं लोणी तयार होते। पहा, मी बर्फाचे खडे घेतलेले आहेत, ते आता घालून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि छानपैकी आपल्याला घोळवून घ्यायचं आहे। जसं तुम्ही बर्फाचे खडे हलवत राहाल तसं आपलं लोणी वरती यायला मदत होणार आणि लोणी यायला मदत होते कारण ते थंड असतं आणि लोणी छान असा गोळा होऊन येतो त्याचा। हलवतच राहायचं आहे, बर्फ वितळेल आणि लोणी आपलं तयार होत राहील। पहा, मी सारखं असं हलवत राहते, जास्त वेळ हलवायचा नाही आहे। झटकापट आपलं पहा लोणी तयार झालेलं आहे। पांढरं शुभ्र लोणी तयार होतं आणि बर्फाच्या खड्यामुळे आपल्याला जास्त दुसरं काही करायचं नाही आहे, फक्त हलवत राहायचं आहे। पहा, तुम्हाला ही ट्रिक आवडली तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईबही करा मैत्रिणींनो। छान ट्रिक आहे बर्फाच्या खड्याची आणि तुम्हाला दुसरं काही करायची गरजही पडणार नाही। फक्त बर्फाचे खडे घाला आणि छान लोणी तयार करा। पाहू शकता किती मस्त पांढरं शुभ्र लोणी झालेलं आहे, एकदम छान रवाळ होणार आहे। आता मी ते छान काढून घेते एका टोपमध्ये आणि आपल्याला ते पॅनमध्ये परत ओतून घ्यायचं आहे। पहा, किती लोणी निघालेलं आहे, भरपूर निघालेलं आहे। साई फक्त 8 दिवसाचीच होती, पहा किती छान निघते आणि किती भरपूर सारं निघालेलं आहे लोणी। सगळं लोणी साईमधून बाहेर आलेलं आहे बर्फाच्या खड्याने आणि आता हे पाणी उरणार आहे खाली लोणी काढून घेतलेलं, ते पाणीही आपल्याला उपयोगी आहे। त्या पाण्याने आपण गव्हाचं पीठ मळलं तर आपल्या चपात्या छान मऊसूद होतात। पहा, किती लोणी निघालेले आहे। आता आपण ते छान पॅनमध्ये घालून घेऊ आणि तूप करायला ठेवून देऊ गॅसवर। पहा, हे पाणीसुद्धा आपण फेकणार नाही, त्याचं आपण विरजण लावून कढीसुद्धा बनवू शकतो। आता आपण ठेवून घेऊ गॅसवर। गॅसवर ठेवलेली आहे पॅन आणि छान मोठा गॅस केलेला आहे आणि थोडा वेळ मोठा करायचा आहे, नंतर स्लो करायचा आहे। पूर्ण वितळल्यानंतर स्लो गॅस करायचा आहे। पहा, आता आपण मोठ्या गॅसवरच लोणी वितळवून घेऊ। छान वितळत आहे तोपर्यंत आपण हलवत राहायचं आहे आणि त्याचं टेक्स्चर छान आहे आणि तूप सांगते तुम्हाला, छान गावरान तुपासारखं तूप होतं याचं आणि रवाळ होतं एकदम। पहा, आता छान वितळलेलं आहे, हलवत राहायचं आहे सतत आपल्याला आणि त्याच्या अशा बुडबुड्या आला का आपल्याला तूप व्हायला मदत होते, म्हणजे साई आपली लोणी आपलं छान असं वितळायला मदत झालेली आहे असं समजायचं। पहा, आता हलवून मस्त झालेलं आहे ते आणि त्याचे आता बुडबुडे यायला सुरुवात होईल, म्हणजे आपलं तूप तयार होत आहे असं समजायचं। पहा, छान बुडबुडे आलेले आहेत। आता आपल्याला काही वेळ लागणार नाही
आणि तुम्हाला असं करून बघा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. छान ट्रिक आहे. बर्फाचे खडे घालून झटपट असं तूप करायचं किंवा लोणी करून घ्यायचं आणि मग तूप करायचं. पहा आपलं आता तूप तयार झालेलं आहे. छान वरती आलेलं आहे. सगळं लोणी वितळलेलं आहे. आणि आता आपण गॅस बंद करू. झालेलं आहे. जास्त पण आपल्याला करायचं नाही आहे, नाही तर मग ते मावा खालचा असतो तो जळून जातो आणि त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी पण बनवायची असते, ती बनत नाही. पहा आपलं तूप आता झालेलं आहे. आपण आता ओतून घेऊ आणि छान डब्यात भरून ठेवू. पाहू शकता किती मस्त तूप झालेलं आहे आणि पांढरं शुभ्र असं तूप होणार आहे. पहा हे वरती त्याचा मावा राहिलेला आहे. तो मावा तुम्ही गाजराच्या हलव्यात घालून बघा. खूप सुंदर गाजराचा हलवा होतो. त्याला दुसरा मावा घालायची गरज लागत नाही. पहा छान तूप झालेलं आहे आणि मावाही छान तयार झालेला आहे. आता आपण मावा काढून घेऊ आणि तुम्हाला कोणतीही रेसिपीमध्ये घालायचा असला तर मावा हा छान उपयोगाला येईल. गाजराचा हलवा करा, दुधीचा हलवा करा. पहा किती टेक्स्चर छान आलेलं आहे. किंवा तुम्ही त्याच्यात साखर घालूनही छान असं खाऊ शकता. पेढ्याचा, गुलकंदाचा असा छान आपल्याला भास होतो आहे. पहा मस्त तूप छान तयार झालेलं आहे. रवाळ असं झालेलं आहे. पांढरं शुभ्र तूप असं झालेलं आहे. पाहू शकता दाणेदार. पहा तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय मैत्री.